आज आदरणीय दादांना असा सकाळी आपल्याला असा दिवस एवढा काळा दिवस उगवल असं अजिबात कुणाच्या मनात सुद्धा नव्हतं. आणि आम्ही प्रचार सभेच्या माध्यमातून जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या माध्यमातून प्रचाराला जात असताना जळगावमध्ये सभा चालू असताना तिथं निरोप मिळाला दादांचा विमान अपघात झाला. हे अजूनही आम्हालाही कुणाला खरं वाटत नाही, कारण ह्या माणसाचं काम आदरणीय सहकार शून्य आदरणीय दादांना जर केलेलं होतं. पण मला इथं बसलेल्यापैकी सगळ्यात जास्त वेळा मी दादांना भेटलेलो आणि न होणारी कामं ताबडतोब सही कागदावर करण्यापेक्षा डायरेक्ट फोन करून सांगायची जबाबदारी आदरणीय दादांच्या माध्यमातून झालेली आहे. आणि म्हणून असा सर्वसामान्यांचा नेता मगाशी समाधानी सांगितल्या पद्धतीनं विमानाचा अपघात झाला, आपण टीव्हीवर बघितलं, युट्यूबला आपण बघतोय. तर दादांचा अपघात झाल्यानंतर सुद्धा सगळ्यात जास्त कागदाच्या ढिगाऱ्यामध्ये दादा होते. आणि ती कागदाचा ढिगारा म्हणजे काय, त्यांच्या जी सर्वसामान्य लोकांनी जी निवेदन दिलेली होती ते निवेदन विमानामध्ये वाचून त्याच्यावर लगेच पीएला कार्यवाही करायला हवायची. मी सकाळी 6:30 पावणे 7ला भेटलेलो आहे. कित्येक वेळा सकाळी 6:30 पावणे 7ला दादांना भेटलो. त्या सकाळ आम्ही काय वेळेस तर कलेक्टरला झोपेतून उठवलं असेल. 6:30ला कलेक्टरला फोन करायची वेळ आली. पण दादांचे निर्णय एवढे धडपडीचे असायचे सर्वसामान्यांच्या बाजूने. आणि नेहमी आपल्याला आदरानं दादा आपल्याला बोलायचे, रागानं बोलायचे, घरातला माणूस बोलल्याप्रमाणे बोलायचे. आणि अशा नेत्याचा आजचा हा दिवस असा येईल असं आम्हाला अजिबात स्वप्नात सुद्धा अजिबात वाटत नव्हतं. प्रत्येकजण माणूस हा जन्माला आलाय की मृत्यू अटळ आहे. प्रत्येकजण जायच्या तयारीतच असतात. पण असा आघात होईल असं कदापि आपल्याला वाटलं नाही. महाराष्ट्राचा दादा आपल्यातून आता आज आपल्यातून निघून गेलेले आहे. आणि दादांची एवढी कामाची पद्धत चांगली असायची. आम्ही कुठं जरी काम केलं असलं तरी आपल्या कामाला कदापिही कुठलाही वेळ न लावता, कुठलंही राजकारण न येता दादांनी सर्वसामान्य लोकांची कामं केली. असे दादा आज आपल्यातून खरोखर हा दिवस येईल असं वाटत नव्हतं आणि आपल्यातून निघून गेले. अशा दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. जो पवार कुटुंबावर जो डोंगर पसरलाय, दुःखाचा डोंगर पसरलाय, त्या दुःखाच्या डोंगरातनं सावरून निघण्याची ताकद विठ्ठल चरणी प्रार्थना करून त्यांना ताकद द्यावी. आणि परत असे आपल्याला दादा कुठं मिळायचे नाही. इतक्या मन लावून आणि इतकं सर्वसामान्य लोकांची कामं करणारे दादा आपल्यातून निघून गेलेले. त्यांना आपल्या सर्वांच्या वतीनं, सहकार चोरुणी साखर कारखान्याच्या सर्व सभासदांच्या वतीनं आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये तमाम जनतेच्या वतीने अगदी आणि वैयक्तिक काळे कुटुंबीच्या वतीनं अगदी मनापासून मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि